मित्रांनो, ही कथा आहे राधाबाईची, एका साध्या निरागस आईची, जी परिस्थितीसमोर कधीच झुकत नाही, तर स्वतःसाठी उभी राहते आणि संपूर्ण कुटुंबाला जगण्याचा खराखुरा अर्थ शिकवते. ही कथा तुम्हाला फक्त भावुक करणार नाही, तर ही कथा तुम्हाला म्हातारपणात रडत न बसता स्वाभिमानाने कसं जगायचं नक्की शिकवेल आणि तुमच्या विचारांनाही थक्क करेल. मग चला सुरू करूया ही मनाला भिडणारी, डोळे उघडून टाकणारी गोष्ट. पांढऱ्या केसांचा सन्मान. साताऱ्याच्या पश्चिमेला वसलेलं एक छोटंसं गाव. सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा सह्याद्रीच्या कडांमधून सूर्य उगवायचा, तेव्हा राधाबाईंच्या अंगणातल्या पराजक्तावरही सडा पडलेला असायचा. राधाबाईची सकाळ सुरू व्हायची ती जात्यावरच्या ओव्यांनी नाही, तर गोठ्यातल्या कपिल्या गायीच्या हंबरण्याने. हातात शेणामाती लागलेली असायची, पण त्या मातीचा वास जगातल्या कोणत्याही अत्तरापेक्षा भारी होता. पण आज राधाबाई पुण्यातील एका आलिशान फ्लॅटच्या बाल्कनीत उभ्या होत्या. समोर सह्याद्री नव्हता, तर सिमेंटचे डोंगर होते. हाताला माती नव्हती, तर लिक्विड सोपचा फेस होता. आई, अहो किती वेळ त्या खिडकीत अशा उभ्या राहणार? आर्यन रडतोय, त्याचा दूध गरम केलं का? आतून मानसीचा करडा आवाज आला. सुनबाईचा आवाज ऐकून राधाबाई दचकल्या. त्यांनी हातातील पदराने डोळे पुसले आणि त्या किचनकडे वळाल्या. ओट्यावर सगळं चकचकीत होतं, पण त्या चकचकीतपणात राधाबाईंना आपलं अस्तित्व कुठेही हरवल्यासारखं वाटायचं. तेव्हाच त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघरात त्यांची सून ती देखील आली. तिने नाकावर रुमाल धरला होता आणि म्हणाली, आई, पुन्हा तुम्ही लसणाची फोडणी दिली का? संपूर्ण घरात वास पसरला आहे. आज माझ्या घरी क्लायंट येणार आहेत आणि मीटिंगसाठी. त्यांना काय वाटेल? थोडं मॉडर्न व्हायला शिका ना. त्यावर राधाबाई हळूच म्हणाल्या, अगं सुनबाई, लसणाशिवाय आमटीला चव कशी येणार? आणि अजिंक्यला तर हीच आमटी आवडते. अजिंक्यला काय आवडतं आणि काय नाही ते मी बघून घेईन. तुम्ही फक्त आर्यनला सांभाळा आणि हा पसारा आवरून ठेवा. आणि हो, हे तुमचे जुने तांब्या पितळेचे डबे मी पोटमाळ्यावर टाकले आहेत. इथे फक्त काचेची भांडी राहतील. मानसीने राधाताईंना अगदी ठणकावून सांगितलं. आपल्या सुनबाईच्या तोंडून असं वाक्य ऐकून राधाबाईच्या मनात खूप वादळ उठलं. कारण मानसी जी तांब्या पितळ्याच्या भांड्यांबद्दल बोलत होती, तीच तांब्याची घंगाळलेली पितळेची परात राधाबाईंना त्यांच्या आईने लग्नात दिली होती. त्या परातीत साठवलेल्या आठवणी माणसांसाठी फक्त एक आधार होत्या. राधाबाई ह्या बाल्कनीतल्या एका छोट्या कुंडीतल्या तुळशीकडे पाहत राहायच्या. त्या तुळशीची पानंही शहराच्या प्रदूषणामुळे ती थोडीशी वाकली होती. तुलाही माझ्यासारखंच कोंडणारा होतोय का गं? तुझाही माझ्यासारखा कोंडमारा होतोय ना, असं त्या अगदी मनाशी म्हणायच्या. गावात असताना विहिरीवर पाणी शेतात जसा जोर लागायचा, तो आता इथे नळाला हात लावतानाही लागत नव्हता. पण तरीही शरीर जास्त थकायचं. शरीर थकण्यापेक्षा मन जास्त थकलेलं असायचं. त्या रात्री त्यांचा मुलगा अजिंक्य घरी आला, तेव्हा राधाबाईंनी आशेने त्याच्याकडं पाहिलं. अजिंक्य गावाकडचं घर नीट आहे ना? पावसाळ्यात त्या घराचं छप्पर गळतं हो. कुणाला तरी सांगून नीट करून घ्यायला हवं होतं. अजिंक्यने मोबाईलवरून नजर न काढत उत्तर दिलं. आई, आता त्या घराची काळजी का करतेस? तू इथे सुखात आहेस ना? मग झालं तर जेवण वाढ बघू. खूप भूक लागली आहे मला. राधाबाईंना सांगायचं होतं की सुख म्हणजे फक्त गादी आणि AC नसतं रे. सुख म्हणजे स्वतःच्या अंगणात मोकळेपणाने श्वास घेणं असतं. पण त्यांनी शब्द थांबवले आणि ताट वाढायला घेतलं. दुसऱ्या दिवशी मानसीच्या मैत्रिणींची किटी पार्टी होती. मानसीने राधाबाईंना सतत सांगत होत्या, आई, आज तुम्ही बाहेर जाऊ नका. तुमच्या साध्या साड्या आणि बोलण्याच्या स्टाईलमुळे मला थोडं लाज वाटते. तुम्ही आर्यनला घेऊन बेडरूममध्येच राहा.
राधाबाई काही बोलल्या नाहीत. आर्यनला घेऊन बेडरूममध्ये गेल्या, पण मनात त्यांना तरीही काहीतरी वाईट वाटत होतं. त्या बंद खोलीत बसून बाहेर हसण्याचा आवाज ऐकत होत्या. मनात विचार येत होता की ज्याला मी 9 महिने पोटात वाढवलं, आज त्याच्याच घरात माझ्या सुनेला माझ्या अस्तित्वाची लाज वाटते. त्या मनातून फार काही फुटून निघालं होतं. ते मनही दुखलं होतं. त्याच रात्री राधाबाईंनी एक निर्णय घेतला. त्या रात्री कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडल्या, फक्त एका रात्रीसाठी. पण ती रात्र त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरली. ती रात्र राधाबाईंना खूप वेगळी वाटली. घराबाहेर पडल्यावर पहिल्यांदाच पुण्याच्या त्या लकलकाटात स्वतःचं अस्तित्व शोधल्यासारखं वाटलं. त्या रात्री त्या त्यांच्या मैत्रिणीकडे म्हणजेच सुनीती काकूंकडे गेल्या. राधाबाईंनी थरथरत्या हाताने सुमतीताईंच्या घराची बेल वाजवली. पुण्याच्या एका कोपऱ्यात असलेलं हा जुना वाडा, संस्कृतींची आठवण करून देणं असं घर होतं तिचं. दारावर पितळीची कडी होती आणि उंबरठ्यावर थोडीशी झिजलेली पण माणुसकीची साक्ष देणारी रांगोळीही होती. सुमती काकूंनी दरवाजा उघडला. समोर राधाबाईंना पाहून त्या थोड्या वेळासाठी धपकल्या. राधाबाईंचा चेहरा रडून अगदी सुजलेला होता. डोळ्यातलं पाणी सुकलं होतं, पण त्या जागी एक रिकामीपणा होता. पांढरे केस विस्कटलेले आणि अंगावरची सुती साडी ती देखील चुरगळलेली. अगं राधा, तू? असं म्हणत सुमती काकूंनी काळजीने विचारलं आणि राधाबाईचा हात धरून त्यांना आत घेऊन गेली. सुमती काकूंच्या घरात शिरताच राधाबाईंना एक वेगळा सुवास मिळाला. तो वास होता तो दुपारच्या उन्हाळ्यातल्या सुकलेल्या कडीपत्त्याच्या वासात आणि जुन्या पुस्तकांच्या वासात. माणसाच्या त्या काचेच्या एका एसीच्या घरात ते कृत्रिम थंडावा होता. त्यापेक्षा इथं मातीचा नैसर्गिक थंडावा जास्त होता. भिंतीवर सुमती काकूंच्या दिवंगत पतीचा हसरा फोटो लटकला होता आणि त्या कोपऱ्यात एक जुना रेडिओ हळू आवाजात जुनी गाणी गुणगुणत होता. सुमती काकूंनी राधाबाईंना सोफ्यावर बसवलं नाही, तर जमिनीवर पडलेल्या सतरंजीवर आपल्या शेजारी बसवलं. त्यांनी लगेच तांब्यातलं पाणी दिलं. राधा, पाणी पेलीस का? पे ग आधी. काय झालं ते मला सांगू नकोस. तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय. त्या सिमेंटच्या घरात तुझा श्वास गुदमरतोय ना? सुमती काकूंनी मायेने त्यांच्या पाठीवर हात फिरवला आणि लगेचच काकूंना हुंदका आला. अनावर झाल्या. त्या सुमती काकूंच्या खांद्यावर डोकं ठेवून लहान मुलासारख्या रडू लागल्या. सुमती, माझा अजिंक्य बदललाय ग. माझी सून मला कामचोर म्हणते. माझ्या औषधांच्या पैशांचा हिशोब मागते. मी काय फक्त राबवायला आले आहे का? मी फक्त इथे काम करायला आले का? सुमती काकूंनी अगदी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. त्यांनी उठून आतून गरम गुळाचा चहा आणि 2 बिस्किटंही आणली. हे बघ राधा, आपण आपली किंमत स्वतः ठरवायची असते. तू तिथे आई म्हणून गेलीस, पण त्यांनी तुला नोकरानी केलं. आता तू ठरव, तुला नोकरानी म्हणून मरायचंय की स्वाभिमानी स्त्री म्हणून जगायचे. त्या रात्री सुमती काकूंच्या खिडकीतून बाहेर पाऊस सरसरत होता. बागेतील ओल्या मातीचा सुगंध ही घरात खूप छान दरवळत होता. राधाबाईंना वाटलं जसं बाहेरचा पाऊस सृष्टीला नवा जन्म देतो, तसंच सुमतीच्या शब्दांनी माझ्या मनातील सुकलेल्या स्वाभिमानाला नवा जीव मिळतोय. त्या रात्री राधाबाई सुमती काकूंच्या घरीच राहिल्या. तिथे त्यांना कोणी पांढरे केस विंचरू नकोस म्हणून ओरडलंही नव्हतं. उलट सुमतीने स्वतः त्यांच्या केसांना तेल लावून दिली, डोक्याची मालिश केली. त्या रात्री कित्येक महिन्यानंतर राधाबाईंना अगदी शांत झोप लागली. कारण त्या एका घरात होत्या, फ्लॅटमध्ये नाही. सकाळचे 6 वाजले होते. सूर्य आकाशाच्या कोपऱ्यातून हळू डोकवायला लागला होता. राधाबाईंनी आपली साडी नीट सावरली आणि त्या फ्लॅटच्या दारापाशी पोहोचल्या. मनात थोडीशी भीती होती, पण तिला वाटलं नव्हतं की घरच्यांना एवढी काळजी वाटेल की ते इतके रागावले असतील. राधाबाईंनी बेल वाजवली नाही, तर स्वतःच्या चावीने दार हळूच उघडलं. दार उघडताच समोरचं दृश्य बघून राधाबाई थोड्या वेळासाठी थबकल्या.
हॉलमध्ये आर्यनची खेळणी सगळीकडे पसरलेली होती आणि सोफ्यावर इकडे तिकडे कपडे अस्ताव्यस्त पडलेली होती. डायनिंग टेबलवर कालच्या पार्टीच्या उष्ट्या वाळलेल्या पत्रावळीही होत्या, ज्यातून कुबट वास येत होता. ज्या घराला राधाबाईंनी जीवापाड जपलं होतं, मंदिर बनवलं होतं, ते आज एका रात्रीत कोठार झालं होतं. अजिंक्य डोक्यावर हात ठेवून सोफ्यावर बसलेला होता आणि आर्यन भुकेने रडत होता, तोही बेडरूममध्ये. राधाबाईंना पाहताच अजिंक्य ताबडतोब उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काळजीपेक्षा जास्त संताप होता. आई, आई, तू आलीस? कुठे होतीस तू रात्रभर? तुला काही जबाबदारी आहे का? तुला सांगूनही जाता येत नाही का? आम्ही किती काळजीत होतो, तुला माहिती आहे का? तुला माहिती आहे का आमचं काय झालंय? मानसी, किचनमध्ये आर्यन रडतोय. भूक लागली आहे, पण तो दूध घेत नाही आहे. जा आधी हातपाय धुवा आणि पोळ्या टाक. आमच्या ऑफिसला जायचा उशीर झाला आहे. ते आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय. अजिंक्यने नेहमीच्या सवयीने हुकूम दिला. तसंच त्यावेळेस मानसी किचनमधून बाहेर आली. तिचे डोळे सुजलेले, केस विस्कटलेले होते. वा, आल्या का तुम्ही? ही काय पद्धत आहे? तुमची अख्खी रात्रभर बाहेर घालवलीत आणि कुणाला काही विचारलं नाही, सांगितलं नाही. किमान एक निरोप तरी द्यायचा ना. तुम्हाला चांगलंच माहीत होतं ना की काल माझ्या ऑफिसच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि तुम्ही आमच्या नजरेआड घराबाहेर होतात. कधी निघून गेलात? काय उत्तर द्यायचं होतं तुम्हाला? तुम्ही खास हे सगळं केलं ना, जेणेकरून तुम्हाला त्या 10-15 लोकांचा स्वयंपाकघराचा पसारा आवरावा लागणार नाही. राधाबाई काही बोलणार असतानाच ते मानसीने त्यांना तोडलं. मला तुमची ही गावठी चालाकी मस्त लक्षात येते. कामचोर बनून घराबाहेर निघून गेलात ना. इतका मोठा डोंगर माझ्या डोक्यावर टाकून आज कान उघडे ठेवून ऐका. जर पुन्हा असं वागलात तर मी तुमची ही कापडी पिशवी घराबाहेर फेकून देईल. जा आता आणि त्या सिंकमध्ये कालच्या पार्टीचे खरकटे वस्तू पडलेल्या आहेत, ती भांडी घासून काढा. ती भांडी घासा आणि नंतर आमच्यासाठी नाश्ताही तयार करा. राधाबाईंच्या पायाखालची जमीन जणू काही सरकली. काही वेळासाठीच ती सरकली होती. तसं वाटत होतं की त्यांना स्वतःचं अस्तित्वच हरवलंय. त्यांच्या मनात एकदम शेकडो आठवणींचा पूर आला. गावातलं ते मोकळं, आपुलकीने भरलेलं घर, अंगणात पसरलेला सूर्यप्रकाश, विहिरीजवळची गप्पा, हसू आणि त्या सगळ्यात स्वतःचं असलेलं ठिकाण, जिथे कोणी कधी त्यांना हे कर किंवा ते कर असं हुकूम देत नसायचं. उलट घरातल्या मोठ्या म्हणून सगळे त्यांचा आदर करत असत. पण आज आपल्या स्वतःच्या मुलाच्या घरात त्या भांडी घासणाऱ्या बाईपेक्षा पण कमी महत्त्वाच्या वाटत होत्या. त्यांना वाटत होतं की ही जाणीव त्यांच्या छातीत काट्यासारखी रोतून बसली. काहीच बोलायची इच्छा नव्हती. कुठलाही विरोध न करता फक्त शांतपणे किचनमध्ये गेल्या. त्यांच्या पावलामध्ये एक प्रकारची भीती आणि स्वीकार यांचं मिश्रण होतं. सिंकमध्ये ठेवलेली भांडी जणू त्यांना हसत हसत त्यांची अवस्था दाखवत होती. त्यांनी हळूहळू नळ चालू केला. थंड पाण्याचा प्रवाह त्यांच्या सुरकतलेल्या त्या हातांवर पडला. बोटांच्या सांध्यातून येणाऱ्या तीव्र वेदनेला सहन करत त्यांनी भांडी घासायला सुरुवात केली. प्रत्येक भांडी घासत असताना वेदना होत होती. प्रत्येक हालचालीत एक वेदना होती. ती दडपून रडत होत्या. साबणाचा तीव्र वास त्यांच्या नाकात घुसत होता. डोळे चुरचुरत होते. पण रडू थांबत नव्हतं, कारण थांबणं म्हणजे पुन्हा तिरस्कार ऐकणं. काही वेळानंतर सगळी भांडी स्वच्छ करून त्यांनी नळ बंद केला. हात पुसले आणि थकलेल्या शरीराने आपल्या छोट्या खोलीकडे वळाल्या. खोलीत शिरताच त्यांनी दार हलकंसं लोटलं आणि जणू सगळा संसार बाहेर ठेवून स्वतःला सावरायला प्रयत्न केला. आरशासमोर बसून त्यांनी आपल्या पांढऱ्या केसांवर हळुवारपणे कंगवा फिरवायला सुरुवात केली. प्रत्येक केसात त्यांना आयुष्याची एक कहाणी दिसत होती. प्रत्येक पांढऱ्या केसांमध्ये एक त्याग, एक संघर्ष, एक ममताचं सामावलेलं होतं. अचानक मानसीचा तिरकस आवाज दारातून घुमला. आई, पुन्हा तेच? राधाबाई दचकल्या. हातातला कंगवा थरथरायला लागला.
मानसी पुढे येऊन रागाने डोळे मोठे करत म्हणाली, किती वेळा सांगितले तुला, घरात उभं राहून केस विंचरू नकोस. तुझे हे पांढरे केस सगळीकडे उडत असतात. सोफ्यावर बसलं की टोचतात. जेवताना ताटात केस दिसले की मला अक्षरशः उलटी येते. मला या घरात तुझे केस नको, समजलं का? जर विंचरायचे असतील तर गॅलरीत जा किंवा गच्चीवर. त्या शब्दांनी राधाबाईंच्या मनाला जणू कोणीतरी निर्दयीपणे कापून टाकलं होतं. काहीच उत्तर दिलं नाही, कारण त्यांच्याकडे उत्तर द्यायला शब्दच नव्हते आणि आवाजही बाहेर येत नव्हता. मानसीने लगेच टेबलावर ठेवलेल्या पाण्याचा ग्लास जोरात आपल्या बाजूला ओढला आणि चिडून म्हणाली, अरे हे काय, पाणी द्यायला सुद्धा एवढा वेळ लागतो? मी बाहेरून फिरून बाजार करून आली. माझे पाय खूप दुखत आहेत आणि तुम्ही इथे बसून केस विंचरताय. आधी हात साबणाने नीट धुवा आणि मग माझ्या ग्लासाला हात लावा. हे ऐकून राधाबाईंच्या डोळ्यात साचलेलं पाणी अचानक वाहू लागलं. त्या क्षणी त्यांना त्यांच्या हाताकडे बघायचं नव्हतं, पण हेच त्यांचे हात होते ज्यांनी अजिंक्यला जन्म दिला. त्याला उचलून घेतलं होतं. त्याच्या भुकेवर घास भरला. त्याच्या तापात रात्रभर जागून बसायच्या आणि आज तेच हात अशुद्ध ठरवलं गेलं होतं. त्यांनी एक शब्दही न बोलता त्या हातांनी पुन्हा हा सिंकमध्ये हात धुत हाताने स्वच्छ केला. पाण्याच्या धाराखाली त्यांच्या अश्रूंनी मिसळून एक वेगळीच वेदना वाहत होती. त्यांनी कपड्याने हात पुसले आणि हळूच तो पाण्याचा ग्लास उचलून मानसीसमोर ठेवला. डोळे खाली घालून आवाज दाबून स्वतःच्या अस्तित्वाला गिळत त्या क्षणी राधाबाई फक्त पाणी देत नव्हत्या, त्या स्वतःच्या आयुष्याची उरलेली ताकद देत होत्या. प्रतिष्ठा शांतपणे म्हणत होत्या, आई हे घ्या 1500 रुपये आणि ही यादी. उद्या घरी पुन्हा पाहुणे येणार आहे. कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन हे सगळं सामान घेऊन या. मी आता 2 तास झोपणार आहे. कुणीही मला उठवायचं नाही. मानसीने जणू काही हुकूमच सोडला होता. राधाबाई हळूच म्हणाल्या, मानसी मला थोडे पैसे वाढवून देशील का? माझ्या डोळ्यात टाकायचं औषध संपलंय. 2 दिवस झाले. खूप खुपतायत डोळे. थोडं दुखतही आहेत. मानसीचा चेहरा पुन्हा वाकडा झाला. आई तुमचं हेच तर मला पटत नाही. सामान आणायला सांगितलं की लगेच तुमची स्वतःची फरमाईश सुरू होते. तुला माहिती आहे का, तुझ्या त्या ड्रॉपची बॉटल 100 रुपयांना येते. रोज 2 थेंब कमी कर ना. काही डोळे फुटत नाहीत. तुझं म्हातारपण आलंय. थोडं सहन करायला शिक. माझ्याकडे आता फालतू खर्च करायला पैसे नाहीत. मगाशीच बाजारात 10,000 रुपये मी घालून आली. इतकं बोलून मानसी बेडरूममध्ये निघून गेली. राधाबाई तिथेच टेबलावर बसून राहिल्या. त्यांच्यासमोर ती सामानाची चिठ्ठी होती आणि डोळ्यात साचलेलं पाणी. आभाळ त्यांना आठवलं की साताऱ्याच्या त्या घरी जेव्हा त्यांच्या औषधांची गरज असायची तेव्हा त्यांनी स्वतःचे दागिने घालून ठेवले आणि आज स्वतःच्या मुलाच्या घरी स्वतःच्या डोळ्यांपुढे औषधं मागायला त्यांना भिकाऱ्यासारखं वाटत होतं. राधाबाईंनी ते पैसे आणि सामानाची चिठ्ठी हातात घेतली. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंपेक्षा मनातल्या वेदनेची जास्त चव होती. त्यांनी डोक्यावरील पदर नीट सावरला आणि फ्लॅटचं जड लोखंडी दार ढकलून बाहेर पडल्या. लिफ्टमधून खाली येताना आरशात स्वतःला एकदा पाहिलं. चिकटलेल्या पांढरे केस, डोळ्याखालची काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरचा थकवा पाहून त्या स्वतःला ओळखू शकत नव्हत्या. त्या दुकानाच्या कोपऱ्यावर असलेल्या भाजी दुकानात गेल्या नाहीत. थेट चालतच राहिल्या. पुण्याच्या त्या गर्दीने भरलेल्या रस्त्यावर गाड्यांचा आवाज, लोकांची घाई, धावपळ आणि अचानक आलेल्या पावसाळी थंड हवेत ते एका बागेच्या बाकावर जाऊन बसल्या. लहान समोर मुले खेळत होती. त्यांची आई हसून त्यांना जवळ घेत होती. राधाबाईंना त्यांना शेंद्री गाव आठवलं. तिथे अंगणात वाळत घातलेली लोणची, पापड आणि शेजारच्या काकूंशी चालणाऱ्या गप्पा, सगळं काही आठवत होतं. तिथे त्या मालकीण होत्या, इथे मात्र ओझं झाल्या होत्या. त्यांनी मनात ठरवलं की आता पुरे झालं. ज्या मुलाला मी रात्रभर जागून कुशीत घेतलं तो आज माझ्या औषधांच्या पैशासाठी साधा 60 रुपयाचा हिशोब मागतोय. ज्या सुनबाईसाठी मी दिवसभर राबते आणि माझे केस अस्वच्छ वाटतायत म्हणून तिकडे फ्लॅटमध्ये
मानसीची झोप पूर्ण झाली होती. ती हॉलमध्ये आली आणि पाहिलं तर टेबलावर सामानाची पिशवी नव्हती. आई कुठे गेल्या? अजून सामान घेऊन परत आलेल्या नाहीत. पाहुणे येण्याची अगदी वेळ झाली आहे आणि इथे साधं दूधही नाही. अजिंक्यही ऑफिसमधून थकून आला होता. काय झालं मानसी? आई कुठे आहे? कुठे आहे असं विचारत आहेस? त्या चिठ्ठी घेऊन गेल्या 3 तास झाले. कदाचित कुठेतरी जाऊन बसले असतील, जेणेकरून मला सगळा स्वयंपाक एकटीने करावा लागणार नाही. बघून घे तुमच्या आईचे लाड. मानसी संतापाने लाल झाली होती. अजिंक्यने 10 वेळा फोन लावला, पण राधाबाईंनी फोन उचलला नाही. आईला काय झालंय आज? तिची इतकी हिंमत कशी झाली फोन न उचलण्याची? अजिंक्य चिडला होता. अखेर वैतागून त्याने बाहेरून महागडे जेवण ऑर्डर केलं. मानसीच्या मैत्रिणी आल्या, पार्टी झाली, पण राधाबाईंचा काही केल्या पत्ता नव्हता. रात्रीचे 10 वाजले. अजिंक्य आणि मानसी थकले होते. आर्यन रडत होता, कारण त्याला झोपवायची सवय ही राधाबाईंची होती. सकाळचे साधारणतः 10 वाजले होते, पण त्या घरात अजूनही पहाटेचीच थकवा आणि अस्ताव्यस्तपणा पसरलेला होता. रात्रभर मुलाच्या रडण्यामुळे अजिंक्य आणि मानसी दोघांनाही डोळा लागला नव्हता. म्हणून घरात एकदम चिडचिडेपणा आणि कंटाळा पसाराही पसरला होता. हॉलमध्ये खेळणी, तिथे इतर सोफ्यावर कपडे चुरगळलेले आणि किचनमध्ये तर भांडी अक्षरशः डोंगरासारखी साचलेली होती. असं वाटत होतं की त्या घरातल्या नात्यांना गोंधळ सगळा त्या भांड्यात साठवून राहिला होता. अचानक दारावरची बेल जोरात वाजली. मानसी आधीच कंटाळलेली डोकं धरून उठली आणि चिडलेल्या पावलांनी दाराकडे गेली. तिने दार उघडलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा राग तासातच वाढला. कारण समोर होत्या त्या म्हणजे राधाबाई उभ्या होत्या. पण आज ती एकटी नव्हती. तिच्या बाजूला तिची जुनाट मैत्रीण सुमती काकू अगदी शांतपणे उभी होती. मानसीचा आवाज ताबडतोब वाढत गेला. असं वाटत होतं की सगळा राग आतून बाहेर आला आहे. कुठे होतात तुम्ही? तुम्हाला अजिबात लज्जा नाही का? काल माझ्या मैत्रिणींसमोर माझा किती अपमान झाला माहिती आहे का? मला किचनमध्ये उभं राहून सगळं काम करावं लागलं. आणि हा फोन उचलत का नव्हतात? किती वेळा कॉल केला मी तुला? ती एक श्वासही न घेता पुढे म्हणाली, आता गपचूप आत जा. ती कपडे आधी धुवा आणि मग लगेच जेवण बनवा. आम्ही दोघं उपाशी होतो, पण आज काहीतरी वेगळं होणार होतं. राधाबाईंच्या चेहऱ्यावर कालसारखी असहाय्यता नव्हती, डोळ्यात भीती नव्हती, तर एक शांत, ठाम स्थिरता आली होती. जणू त्यांनी आतून काहीतरी मोठा निर्णय घेतला होता. त्या सरळ उभ्या राहिल्या आणि प्रथमच त्यांच्या आवाजात कठोरपणा आला होता. मानसी हळू पण ठाम आवाजात म्हणाली, तू उपाशी आहेस कारण तुला देवाने दिलेले 2 हात वापरून स्वतःच जेवण बनवायचा कंटाळा आलाय का? माझ्यामुळे नाहीये. मानसी क्षणभर थबकली. राधाबाई पुढे म्हणाल्या, मी 30 वर्ष गावात एकटीने कष्ट केलं, शेतात राबले, उन्हात भाजले, पावसात भिजले, पण कधी कोणीही हात पुढे केले नाही. आणि आज माझ्या मुलाच्या घरात मला कामचोर म्हणतात. हा माझा अपमान नाही का? त्या शब्दांनी सरळ वातावरणात गोंधळ झाला होता. राधाबाईंनी कोणाकडेही न पाहता सरळ आपल्या खोलीकडे वळल्या. त्यांच्या चालण्यात आता कुठलाही संकोच नव्हता. त्या आत गेल्या आणि एका कोपऱ्यात ठेवलेली जुनी ती गंजलेली ट्रंक हळूच उघडली. त्या ट्रंकमध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य दडलेलं होतं. काही जुन्या साड्या, काही आठवणी, काही वेदना. त्यांनी काळजीपूर्वक 2-4 साड्या त्यातून बाहेर काढल्या, नीट घडी घालून एका पिशवीत ठेवू लागल्या. मग देवाचा छोटासा फोटो उचलला. क्षणभर त्यांनी तो कपाळाला लावला, डोळे मिटले आणि हळूच पिशवीत ठेवला. बाजूला ठेवलेल्या औषधाच्या रिकाम्या बाटल्या त्यांनी हातात घेतल्या. त्या बाटल्यांमध्ये त्यांनी आपली आजवरची अवहेलना दिसत होती, पण त्यांनी त्यासुद्धा शांतपणे पिशवीत टाकल्या. इतक्यातच अजिंक्य आला. त्याचा आवाज चिडलेला आणि अस्वस्थ होता. आई, हे काय चाललंय? पुन्हा नाटक सुरू झालं का? राधाबाईंनी काही क्षण उत्तर दिलं नाही. त्यांनी पिशवी नीट बांधली, खांद्यावर अडकवली आणि मग अजिंक्यकडे वळले. त्यांच्या डोळ्यात आज वेगळीच ताकद होती. हे नाटक नाहीये अजिंक्य,
त्या अगदी शांतपणे पण ठामपणे म्हणाल्या. त्यानंतर, माझा हा निर्णय आहे. मी हे घर सोडते आहे. अजिंक्य थोडा दचकला. काय? कुठे जाणार आहेस तू? काल मी सुमतीसोबत जाऊन शहरातल्या सह्याद्री महिला आश्रमात राहण्याची योग्य सोय केली आहे, ती म्हणाली. तिथल्या ताईंशी बोलणं झाले माझं. आश्रम? ती पुढे म्हणाली. अजिंक्यचा आवाज आता रागाने भरला. वेडी झाली आहेस का? आई, माझी समाजात काय इज्जत राहील? लोक काय म्हणतील की अजिंक्य आपल्या आईला सांभाळू शकला नाही? राधाबाई हलकसं हसली आणि ते हसू वेदनेनं भरलेलं होतं. इज्जत? ती म्हणाली. अरे, जेव्हा तू तुझ्या मित्रांसमोर मला आई म्हणून नाही तर मुलगा सांभाळणारी आजी म्हणून उभं करतोस तेव्हा तुझी इज्जत कमी होत नाही का? तेव्हा तुझी इज्जत कमी होत नाही जेव्हा तुझी बायको माझ्या 500-600 रुपयांच्या औषधालाही फालतू खर्च म्हणते. तेव्हा तुझी इज्जत कमी होत नाही. त्यांच्या आवाजात आता वर्षानुवर्ष दडलेली वेदना फुटून आली होती. मला तिथे जाऊन राहायचं होतं, कारण तिथे मला माझ्या कष्टाचा मोबदला मिळेल आणि सन्मानही. थोडं पुढे सरकत म्हणाली. मी तिथे पापड, लोणचं आणि मसाले बनवण्याचं काम करणार आहे. दिवसातले फक्त 5 तास काम केलं की महिन्याला मला 2000 रुपये मिळतील. कुणापुढे मला हात पसरवायची वेळही लागणार नाही. क्षणभर त्यांनी आपल्या पांढऱ्या केसांना स्पर्श केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे मला माझ्या या पांढऱ्या केसांची काही लाजही वाटणार नाही, कारण तिथे माझ्यासारखे अनेक लोक पांढऱ्या केसांसह अजूनही मेहनत करून अगदी आनंदाने भाकरी खात पित आहेत आणि त्यासोबत सन्मानाने जगतायत. त्यानंतर त्या वळल्या आणि त्या घरातून बाहेर पडू लागल्या, तेही कुणाची परवानगी न घेता. पण स्वतःच्या सन्मानासाठी राधाबाईंनी पाऊल उंबरठ्यावर टाकलं. मानसी आणि अजिंक्य एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखे पाहतच राहिले. त्यांना वाटलं होतं की राधाबाई नेहमीप्रमाणे रडतील, माफी मागतील. पण आज समोर उभी होती ती आई नव्हती, तर एक स्वाभिमानी स्त्री होती. राधाबाई सह्याद्री महिला आश्रमात स्थिरावल्या होत्या. पुण्यापासून थोडं लांब मोकळ्या हवेत एक ठिकाण होतं. तिथे त्यांच्यासारख्याच अनेक राधाबाई होत्या. कोणी मुलांनी बोलावलं तर कोणी स्वतःहून स्वाभिमानासाठी बाहेर पडलेली होती. सकाळी 5 वाजता उठून तुळशीला पाणी घालणं, तिथल्या बागेतील फुलांचा वास घेणं आणि इतर महिलांसोबत मिळून मसाल्यांचे खमंग सुगंधाने भरलेल्या खोलीत बसणं, हा त्यांचा अगदी रोजचा दिनक्रम होता. तिथे राधाबाईंना कोणी म्हातारी किंवा कामचोर म्हणत नव्हतं. उलट त्यांच्या हातच्या चवीनं बघून तिथल्या प्रमुख ताई नेहमी म्हणायच्या, राधा काकू, तुमच्या लोणच्याला तर, अरे या लोणच्याचं तर अगदी अमृता समान आहे. त्याची चव अप्रतिम आहे. पुण्याच्या मोठ्या दुकानात जावं लागेल. राधाबाईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खरंच अगदी त्या मनापासून हसू फुललं होतं. दिवसभरात 5 तास काम करायची ती अगदी, आणि पहिल्या महिन्याचं कष्टात तिने तब्बल 8000 रुपये कमवले होते. आणि तेव्हा ती पैशांना देवाच्या फोटोसमोर ठेवून डोळे लावायची. आता त्या पैशांनी औषधं घेण्यासाठी कोणाकडे हात पसरवायची गरज नव्हती. पण दुसरीकडे पुण्यातल्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये मात्र नरकच उडालेला होता. राधाबाई गेल्यावर घराचा कणा मोडला. सकाळी 6:30 वाजता वाजले होते आणि मानसी डोळे चोळत स्वयंपाकघरात आली. सिंकमध्ये कालच्या रात्रीची भांडी खरकटत ती दुर्गंध करत होती. ओट्यावर दुधाचं पातेलं जळत होतं. आर्यन हॉलमध्ये मोठमोठ्याने रडत होता. अजिंक्य चिडून ओरडला, मानसी, मानसी, अरे त्या आर्यनला किती रडवत आहेस बघ ना. मला ऑफिसला जायलाही उशीर होतोय आणि माझा डबा कुठे आहे? त्यावर मानसी वैतागून म्हणाली, डबा इथेच आहे. मला साधं चहाचं पाणी पण मिळत नाहीये. भांडी घासायला बाई येत नाहीये. आर्यन, तुमच्या आईशिवाय एकदम गप्प बसत नाहीये. मला कसं जमणार हे सगळं? मी पण नोकरी करतेच ना. अजिंक्यने कपाळावर हात मारला. त्याला आठवलं की आई असताना सकाळी 7 वाजता गरम पोळ्या आणि चहा तयार असायचा. त्याला कधी भांडी पाहावी लागली नाही.
नाहीतर मुलाचं रडणं ऐकावं लागलं नसतं. आई रात्रभर जागून मुलाला चांगलीच सांभाळायची, म्हणून हे दोघं अगदी शांतपणे झोपायचे. आज 1 महिन्यानंतर अजिंक्यचे डोळे अगदी लख्ख उघडले. त्याला पश्चातापाने डोळे लालबुंद झाले. मानसी म्हणाली, आपण आईला परत आणायला हवं. घरात काहीच उरलं नाही आहे फक्त कटकटीचं कोठार झाले. अजिंक्य हताश होऊन म्हणाला. अखेर दोघेही आश्रमात पोचलो. तिथे त्यांनी पाहिलं की राधाबाई एका झाडाखाली बसून इतर स्त्रियांसोबत गप्पा मारत होत्या. त्यांच्या अंगावर साधी पण स्वच्छ सुती साडी होती आणि कपाळावर मोठं कुंकू होतं. त्या खूप आनंदी दिसत होत्या. अजिंक्य धावत गेला आणि आईच्या पाया पडला. आई आई, चुकलं माझं, प्लीज घरी चल. तुझ्याशिवाय घर खरं म्हणजे काही नाही ग, काही नाही झाले. आम्हाला तुझी खूप आठवण येते. मानसीनेही खाली मान घालून माफी मागितली. आई, मला माफ कर. मी खूप वाईट साईट बोलते तुम्हाला. खूप वाईट बोललेही असेल, पण आता मी सगळं नीट करेन. आम्ही 2 कामवाल्या लावल्या आहेत. तुला काहीच काम करावं लागणार नाही. फक्त आर्यनसाठी आणि घरासाठी परत या. राधाबाईंनी अजिंक्यचे हात बाजूला केले आणि त्या शांतपणे म्हणाल्या. अजिंक्य, घरात घर उरलं नाही म्हणून मला घ्यायला आलात की तुमची गैरसोय होईल म्हणून? मी आजवर फक्त तुमची गैरसोय टाळण्यासाठीच राबत होते. मला आज काहीतरी उमजलं आई. असं नाही आहे की अजिंक्य रडू लागला. ऐक अजिंक्य, राधाबाई आवाजात म्हणाली. मी येईल, पण माझ्या 3 अटी आहेत. त्या तुम्हाला मान्य असतील तरच मी त्या उंबरठ्यावर पाऊल ठेवेन. त्यात पहिली अट अशी असेल, मी या आश्रमातील काम सोडणार नाही. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 मी इथे कामाला येईन. ही माझी ओळख आहे, ही माझी कमाई आहे. मला आता कोणाकडे औषधांच्या 500 रुपयांसाठी हात पसरायचे नाहीत. आणि दुसरी अट म्हणजे घराच्या कामात मी मदत करीन, पण मी नोकरानी म्हणून नाही, तर घराची मालकीण म्हणून राहीन. आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी विश्रांतीही घेईन. आणि तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे, मानसी, तुला माझ्या त्या पांढऱ्या केसांमुळे लाज वाटत असेल तर माझ्या खोलीतच राहील, पण माझ्या नैसर्गिक अस्तित्वाचा तू पुन्हा अपमान केलास तर मी त्याच वेळी कायमची बाहेर पडेल. मानसीने राधाताईंचे हात धरले. आई, तुमचे ते पांढरे केस म्हणजे आमचं छप्पर आहे. हे मला आता कळले. तुम्ही जसं आहात तसंच आम्हाला पाहिजे. प्लीज चला ना आई. राधाबाई पुन्हा फ्लॅटवर परतल्या. पण आता त्यांच्याकडे पाहण्याचा अजिंक्य आणि मानसीचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा झाला होता. आता त्या फक्त आजी नव्हत्या, तर त्या घराचा सन्मान होत्या. संध्याकाळी त्या जेव्हा आश्रमातून काम करून घरी यायच्या तेव्हा आर्यन त्यांच्या गळ्यात पडून म्हणायचा, आजी, लोणच्याचा वास येतोय. तेव्हा राधाबाई अगदी अभिमानाने म्हणायच्या, हा माझ्या कष्टाचा वास आहे रे माझ्या सोन्या. राधाबाईंनी आपल्या निर्णयाने फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या मुलाला, सुनेलाही जगण्याची नवी दृष्टी दिली. ती आता त्या घरात प्रेमाची फोडणी बसत होती आणि स्वाभिमानाची चवही येत होती. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, जर ही कथा तुम्हाला अगदी मनापासून स्पर्श करून गेली असेल तर एक क्षण थांबा आणि आपल्या घरातल्या त्या पांढऱ्या केसांकडे नव्या नजरेने पहा. कारण ते फक्त वयाचं चिन्ह नसतं, तो त्यागाचं, प्रेमाचं आणि आयुष्यभर दिलेल्या मायेचं प्रतीक असतं. आपल्या आयुष्यातही कुठेतरी एखादी राधाताई असते जी शांतपणे सगळं काही सहन करत असते. काहीही अपेक्षा न ठेवता ती राबत असते, पण कधीतरी तिलाही फक्त एक गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे सन्मान. तर ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच हृदयस्पर्शी, डोळे उघडणारी आणि मनाला भिडणारी कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलं जा. आणि लक्षात ठेवा, घर सुंदर भिंतींनी नाही तर त्या घरातल्या माणसांच्या सन्मानाने उभे राहतं. खरं आहे ना? तुम्हाला पटलं ना? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोचपर्यंत धन्यवाद.